नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची पारंपरिक खमंग आणि सुगंधी मसाले भात रेसिपी. हा मसाले भात इतका चविष्ट होतो की लग्न समारंभात मिळणाऱ्या मसाले भाताची आठवण येते. प्रत्येक टीप नीट सांगेन, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तांदूळ 1 बाउल, शेंगदाणे पाव वाटी, तेल अर्धा वाटी, कोथिंबीर अर्धा वाटी, ओल्या खोबऱ्याचे काप पाव वाटी, हिरव्या मिरच्या 2, हिंग अर्धा चमचा, जिरे 1 चमचा, मोहरी 1 चमचा, तमालपत्री 1, दालचिनी 1, लवंग 4, मिरे 6. मसाले भात हा रेसिपी तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चणा डाळ पाव वाटी, कढीपत्त्याची पाने पाव वाटी, लाल तिखट 1 चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा, हळद पावडर अर्धा चमचा, मीठ 1 चमचा, आल्याचा छोटासा तुकडा 1. हा सर्व साहित्य घेतला आहे. आता झणझणीत मसाले भात तयार करण्यास सुरुवात करायचा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. येथे मी एक मोठा बाउल घेतला आहे. त्या मोठ्या बाउलमध्ये हा तांदूळ घेतलेला 1 बाउल तांदूळ घालायचा. स्वच्छ पाण्याने हा तांदूळ धुवून घ्यायचा. बाउलमध्ये तांदूळ घातला आहे. त्या तांदळामध्ये आता पाणी घालायचा. हा बघा, तांदळामध्ये मी पाणी घालत आहे. पाणी घालून स्वच्छ हाताने धुवून घ्यायचा. हा तांदूळ हाताने स्वच्छ असा धुवून घ्यायचा. हा तांदूळ हातामध्ये घेऊन असा चोळून व्यवस्थित चांगला धुवून घ्यायचा. तांदूळ धुवून झाल्यानंतर तांदळामधील हा पाणी काढून घ्यायचा. हा बघा, या बाउलमध्ये मी धुतलेल्या तांदळामधील सर्व पाणी काढत आहे. हा बघा, हा तांदूळ 2 वेळा धुवून घ्यायचा आहे. सर्व पाणी आता मी काढून घेतला आहे. परत या तांदळामध्ये स्वच्छ पाणी घालायचा. हाताने स्वच्छ असा हा तांदूळ धुवून घ्यायचा. तांदूळ दुसऱ्यांदा धुतल्यानंतर तांदळामधील पाणी परत या बाउलमध्येच काढून घ्यायचा. तांदळामधील सर्व पाणी आता या बाउलमध्ये मी घालत आहे. हा बघा, सर्व पाणी आता मी या बाउलमध्ये घातला आहे. तांदळामधील पाणी काढून घेतल्यानंतर हा तांदूळ 30 मिनिटे असाच ठेवायचा. त्यामुळे भात छान मोकळा होतो. तांदूळ हा एकदम स्वच्छ असा दिसत आहे. तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता. एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतला आहे. हा पाणी आता गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचा आहे. पाण्याचा पातेले मी गॅसवर ठेवला आहे. आता गॅस चालू करायचा. हा पाणी चांगला गरम करून घ्यायचा. मसाले भात हा रेसिपी तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गॅस चालू केला आहे. आता हा पाणी चांगला गरम करून घ्यायचा. मसाले भात करण्यासाठी हा पाणी गॅसवर गरम करण्यास ठेवला आहे. मसाले भात करताना असा हा गरम पाणी घातल्याने भात एकदम चांगला असा फुलतो.
पाणी चांगला गरम झाला आहे, हा बघा. पाण्याला वाफा येत आहेत. हा पातेले आता मी खाली ठेवला आहे. पाणी गरम करून गरम केलेला हा पातेले खाली ठेवला आहे. एक कढई मी येथे घेतला आहे. हा कढई गॅसवर ठेवायचा. कढई गॅसवर आता मी ठेवला आहे. कढई गॅसवर ठेवल्यानंतर गॅस चालू करून घ्यायचा. गॅस चालू केला आहे. आता कढई चांगला गरम करून घ्यायचा. कढई चांगला गरम झाल्यानंतर या कढईमध्ये अर्धा वाटी तेल घालायचा आहे. कढई चांगला गरम झाला आहे. या कढईमध्ये मी अर्धा वाटी तेल घालत आहे. हा बघा, अर्धा वाटी तेल मी घातला आहे. कढईमध्ये घातलेला तेल चांगला गरम करून घ्यायचा. तेल चांगला गरम होऊ द्यायचा. तेल चांगला गरम झाल्यानंतर या तेलामध्ये मोहरी 1 चमचा घालायचा. मोहरी चांगला तडतडू द्यायचा. नंतर जिरे 1 चमचा घालायचा. जिरे पण चांगला तडतडू द्यायचा. दालचीन इतका मोठा घालायचा नाही, छोटेसे 2 तुकडे घालायचा आहे. तेलामध्ये तमालपत्री 1 घालायचा. लवंग 4 घालायचा. मिरे 4 घालायचा. दालचिनीचे तुकडे 2 घालायचा. हा बघा. कढीपत्त्याची पाने पाव वाटी या फोडणीमध्ये घालायचा. झारीने हा सर्व साहित्य तेलामध्ये परतून घ्यायचा. आलं जाडसर कुटून घेतला आहे, तो आता या फोडणीमध्ये घालायचा. 2 उरलेले मिरे पण मी या फोडणीमध्येच घातला आहे. एकूण 6 मिरे घालायचा. हिंग अर्धा चमचा या फोडणीमध्ये घालायचा. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून या फोडणीमध्ये घालायचा. हा बघा, आता मी घातला आहे. सुक्या खोबऱ्याचे काप पाव वाटी या तेलामध्ये घालायचा. हा सर्व साहित्य झारीने चांगला परतून घ्यायचा. घुंगरू शेंगदाणे पाव वाटी आता या तेलामध्ये घालायचा आहे. हा बघा, हा शेंगदाणे मी आता या तेलामध्ये घातला आहे. चना डाळ पाव वाटी या तेलामध्ये घालायचा. आता यानंतर या फोडणीमध्ये थोडासा कोथिंबर घालायचा आहे. थोडासा कोथिंबर आता या फोडणीमध्ये घालायचा. चांगला झारीने परतून घ्यायचा. या फोडणीमध्ये लाल तिखट 1 चमचा घालायचा. कांदा लसूण मसाला 1 चमचा घालायचा. हळद पावडर अर्धा चमचा घालायचा. हळद पावडर आता मी या फोडणीमध्ये घातला आहे. हा फोडणी एकदम चांगला असा दिसत आहे. झारीने आता हा सर्व साहित्य तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. 30 मिनिटांनंतर हा तांदूळ असा तयार झाला आहे. हा तांदूळ आता या फोडणीमध्ये घालायचा. हा बघा, हा तांदूळ एकदम मोकळा मोकळा असा तयार झाला आहे. सर्व तांदूळ या फोडणीमध्ये घालायचा. सर्व तांदूळ या फोडणीमध्ये घातला आहे. हा बघा, बाउलमध्ये थोडासा राहिलेला तांदूळ आता काढून या फोडणीमध्ये मी घातला आहे. सर्व तांदूळ आता या फोडणीमध्ये मी घातला आहे. हा बघा, आता झारीने चांगला परतून घ्यायचा. सर्व साहित्य आणि तांदूळ असा या फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा.
या तेलामध्ये म्हणजेच फोडणीमध्ये तांदूळ 2 मिनिटं चांगला भाजून घ्यायचा. तांदूळ 2 मिनिटं या फोडणीमध्ये चांगला भाजून घेतला आहे. हा बघा असा. हा तांदूळ फोडणीमध्ये एकदम चांगला असा भाजला आहे. या तांदळाला चांगला रंग आला आहे. हा बघा. सर्वच साहित्य एकदम चांगला असा दिसत आहे. आता फोडणीतील या सर्व साहित्यामध्ये तांदळामध्ये गरम पाणी घालायचा. हा बघा. हा आता गरम करून घेतलेला पाणी या फोडणीमध्ये घालायचा. हा बघा. इतका पाणी या फोडणीमध्ये घालायचा. सर्व साहित्यामध्ये म्हणजेच फोडणीमध्ये इतका पाणी मी घातला आहे. हा बघा. पाणी घातल्यानंतर झारीने असा चांगला मिक्स करून घ्यायचा, म्हणजेच परतून घ्यायचा. मसाले भात आता चांगला शिजवून घ्यायचा. हा मसाले भात आता चांगला शिजवून घ्यायचा आहे. गरम पाणी घालून झाल्यानंतर मीठ 1 चमचा या सर्व साहित्यामध्ये घालायचा. या मिश्रणामध्ये घालायचा. हा बघा. या मसाले भाताच्या सर्व साहित्यामध्ये 1 चमचा मीठ मी घातला आहे. झारीने चांगला मिक्स करून घ्यायचा. मसाले भात आता चांगला शिजवून घ्यायचा. मसाले भात हा रेसिपी तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मसाले भात थोडासा शिजवून झाल्यानंतर कोथिंबीर थोडासा या मसाले भातावर घालायचा. हा बघा. मी घातला आहे. हा मसाले भात एकदम चांगल्या प्रकारे शिजत आहे. हा बघा. हा बघा. एकदम चांगल्या प्रकारे मसाले भात तयार होत आहे. रंग छान आला आहे. टेस्ट पण नक्की चांगलाच असणार. एकदम टेस्टी. लग्नात करतात तसा हा मसाले भात तयार होत आहे. एकदम चांगल्या प्रकारे हा मसाले भात तयार होत आहे. मसाले भात आता शिजत आला आहे. अधूनमधून असा हा झारीने परतून घ्यायचा. हा बघा. इतका हा मसाला भात शिजला आहे. अजून 2 मिनिटं शिजवून घ्यायचा. एका ताटामध्ये ओला खोबरा थोडासा किसून घेतला आहे. कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचा. थोडासा बटर मी येथे घेतला आहे. ओल्या खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर चांगला मिक्स करून घ्यायचा. मसाले भात आता चांगला शिजला आहे. मसाले भात शिजून झाल्यानंतर या मसाले भातावर किसून घेतलेला ओला खोबरा, बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर असा वर घालायचा. 1 चमचा होईल इतका हा बटर या मसाले भातावर ठेवायचा. हा बघा. हा बघा. असा हा मसाले भात दिसत आहे. एकदम टेस्टी असा. मसाले भातावर किसलेला खोबरा, बारीक चिरलेला कोथिंबीर, बटर 1 चमचा घातल्यानंतर याला अजून 1 वाफ काढून घ्यायचा आहे. या भातावर ताट झाकून ठेवायचा. ताट झाकून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायचा. 2 मिनिटाने ताट उघडून बघायचा. 1 वाफ काढून घेतला आहे. हा मसाले भात आता एकदम चांगल्या प्रकारे पूर्णपणे शिजला आहे. हा बघा. एकदम चांगल्या प्रकारे हा मसाले भात तयार झाला आहे. तयार मसाले भाताची
कढई आता मी खाली ठेवला आहे. एकदम चविष्ट, स्वादिष्ट, टेस्टी असा हा मसाले भात तयार झाला आहे. मसाले भाताचा सुगंध चांगला येत आहे. या मसाले भाताला रंग छान आला आहे. एकदम झणझणीत चांगला असा हा मसाले भात तयार झाला आहे. खमंग, सुगंधी आणि झणझणीत मसाले भात तयार आहे. हा मसाले भात दही, पापड, लोणचे किंवा रायत्यासोबत खूप छान लागते. झणझणीत मसाले भात टिप्स: शेंगदाणे, चणा डाळ आणि खोबऱ्याचे काप फोडणीमध्ये खमंग भाजून घेतल्यास चव आणि कुरकुरीतपणा वाढतो. कांदा, लसूण मसाला मंद आचेवर परतल्यास मसाल्याचा रंग आणि सुगंध अधिक छान येतो. पाणी एकदम जास्त घालू नका. तांदळाच्या प्रकारानुसार आवश्यक तेवढेच पाणी वापरा. शेवटी ताजी कोथिंबीर आणि बटर किंवा थोडेसे तूप घातल्याने लग्नात मिळणारी मसाले भाताची खास चव येते. हे टिप्स लक्षात ठेवायचा. वा, गरमागरम झणझणीत मसाले भात सर्व करायला तयार आहे. एका ताटामध्ये मी थोडासा झणझणीत मसाले भात काढून घेत आहे. हा बघा. पहा, प्रत्येक तांदूळ मोकळा आणि मसाल्याने छान मुरलेला आहे. वरून थोडी कोथिंबीर घालून सर्व करूया. सोबत लिंबू, पापड, रायता किंवा दही दिलं तर चव आणखीन वाढते. एकदा नक्की करून बघा. लग्नात मिळतो तसाच स्वादिष्ट मसाले भात तयार होतो. झणझणीत मसाले भात ताटात थोडासा मी वाढून घेतला आहे. वाटीमध्ये घट्ट दही घेतला आहे. भातावर ओल्या खोबऱ्याचा किस थोडासा असा घालायचा. खोबरे किसून भातावर घालायचा. हा बघा, एकदम खमंग, चविष्ट, स्वादिष्ट असा हा झणझणीत मसाले भात तयार आहे. झटपट पारंपरिक पद्धतीने केलेला हा टेस्टी मसाले भात तयार आहे. एकदम लग्नात मिळतो तसा हा झणझणीत मसाले भात तयार आहे. झणझणीत वेडिंग स्टाईल मसाले भात हा एकदम दाणेदार असा तयार झाला आहे. महाराष्ट्राची पारंपरिक खमंग आणि सुगंधी मसाले भात हा रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झणझणीत मसाले भात लग्नात मिळतो तसाच हा रेसिपी आता पूर्ण झाली आहे. झणझणीत मसाले भात हा रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा आणि अशाच पारंपरिक मराठी रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया असाच एक नवीन रेसिपी घेऊन पुढील एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.